तर आज आपण पाहणार आहे की मार्केट उद्या म्हणजे निफ्टीची सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. उद्या मार्केट कसं वर्क करू शकतं. तुम्ही काल पाहिलं असेल किंवा कंटिन्युअस एक आठवडा झाला मार्केट कंटिन्युअस राईज करत होतं आणि अचानक आता काय झालंय, मार्केटने काय केलं, एका लेवलला येऊन म्हणजेच काय या लेवलला बघा, इथे इथे एक रेजिस्टन्स घेतलाय मार्केटने ऑलमोस्ट 24,588 या लेवलला मार्केटने काय केलं, एक रेजिस्टन्स घेतलं किंवा 24,600चा समजूया आपण. आता आपल्याला उद्या काय करायचं मार्केटमध्ये की मार्केट ओपन झाल्यानंतर समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन साईडला यायला लागलं तर 23,300च्या खाली जर मार्केट आलं तर आपल्यासाठी एक खूप चांगलं टार्गेट तिथं आपल्याला मिळणार आहे आणि त्याचे कुठपर्यंत येऊ शकतं डाऊन साईडला तर ऑलमोस्ट 24,100 ते 24,50 या लेवल पर्यंत आपल्याला उद्या निफ्टी पाहायला मिळू शकतं डाऊन साईडला येतं. त्यानंतर समजा मार्केट गॅप डाऊन झालं खूप मोठं आणि ऑलमोस्ट 24,000च्या लेवलला आलं. समजा मार्केट जर 24,000च्या लेवलला आलं तर इथनं आपल्याला पुन्हा एकदा एक बाईंग अपसाईडला शॉर्ट टर्मसाठी पाहायला मिळू शकते जर मार्केट पूर्ण गॅप डाऊन झालं तर. समजा मार्केट गॅप डाऊन न होता गॅप अप झालं तर आपल्याला काय करायचं, जेव्हा मार्केट गॅप अप होईल तेव्हा जोपर्यंत मार्केट ही जी लेवल आहे 24,550ची लक्षात घ्या, 24,550ची जी ही लेवल आहे, जोपर्यंत ही ब्रेक करत नाही तोपर्यंत आता आपल्याला कॉल घ्यायचा नाही. इथे येऊन पुन्हा एकदा पुट साईडसाठी पोझिशन मिळली तर चांगलंच आहे, पण कॉल साईडसाठी किंवा बुलिश होण्यासाठी आपल्याला आता 24,550ची लेवल ब्रेक होणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता मार्केटमध्ये काय झालंय की टोटली न्यूज ड्रिव्हन मार्केट झालेलं आहे. डोनाल्ड ट्रम्पने आज काय ट्विट केलं तर उद्या मार्केटवरती रिएक्शन होती, गिफ्ट निफ्टीमध्ये रिएक्शन होती ते. त्यामुळे जर फर्स्ट हाफमध्ये जर तुम्हाला एखादा ट्रेंड मिळाला नाही तर तुम्ही सेकंड हाफ म्हणजेच काय की 1 ते 2 मध्ये 2 वाजल्यानंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता आपण सेन्सेक्स अनालिसिस पाहूया. आता खूप लोक आपले आहेत की व्हिडिओ पाहतात आहेत पण ते आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, ज्याने काय होईल की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आता आपल्याला उद्या काय करायचंय, मार्केट ओपन झाल्यानंतर समजा मार्केट ओपन झालं आणि डाऊन साईडला यायला लागलं तर 78,200 या लेवलच्या खाली आलं तर आपण एखाद्या पुट साईडसाठी विचार करायचा आणि आपलं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 77,700. म्हणजे याच्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याला 500 पॉईंटचं डाऊन साईडसाठी सेन्सेक्समध्ये टार्गेट मिळू शकतं. समजा सेन्सेक्स ओपनच झाला 78,000च्या खाली तर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं, 77,700 पर्यंत मार्केट होल्ड करतंय का पाहायचंय. इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर मिळाला तर आपल्याला अपसाईडसाठी पुन्हा एकदा शॉर्ट टर्म मुवमेंट मिळू शकते. समजा मार्केट गॅप अप झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला काय करायचं, आता 79,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे 79,000ची, ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला आता कॉल घ्यायचा नाहीये. सर समजा 79,000ची लेवल ब्रेक झाली तर आपल्याला खूप चांगलं अपसाईडला टार्गेट मिळू शकतं, ऑलमोस्ट 80,000 पर्यंत मार्केट हे जाऊ शकतं. आलं लक्षात. त्यानंतर तुम्ही ऑप्शन चेन जर पाहिलं की आपण ॲडव्हान्समध्ये काही ऑप्शन चेन आपल्याकडे आहेत की ज्या जर तुम्ही पाहिल्या तर त्याच्यातनं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस तुम्ही करू शकता की लॉंग बिल्डअपमध्ये कोणता स्टॉक आहे, शॉर्ट बिल्डअपमध्ये कोणता स्टॉक आहे, याच्यावरनं आपल्याला इझिली समजू शकतं. मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये दाखवते की उद्या मार्केटमध्ये काय मुवमेंट होऊ शकते चांगल्या प्रकारची. आता याच्यामध्ये काय झालं सांगू का, इथं पुट रायटर्स पण पळालेले आहेत आणि कॉल रायटर्स पण ऑलमोस्ट कमी झालेलं आहे. त्यामुळं उद्याची जी मुवमेंट आहे ना याच्यामध्ये खूप साईडवेज राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मार्केटमध्ये. कारण की मार्केट 24,400च्या खाली जाणं मला असं वाटतं की उद्या मार्केट एक तर फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होऊ शकतं. आणि जर आपण सेन्सेक्सचा डाटा पाहिला तर सेन्सेक्समध्येही आपल्याला थोडासा डिफरन्स पाहायला मिळू शकतो. आता हा सेन्सेक्सचा पूर्ण ऑप्शन चेनचा डाटा आहे. याच्यामध्ये कॉल रायटर्स ही कमी झालेत आणि पुट रायटर्स ही कमी झालेत. उद्या मोस्ट लाईकली मला असं वाटतं की मार्केट हे साईडवेज राहू शकतं किंवा फ्रायडेला काय झाले की सगळे
पुट रायटर्सने पोझिशन घेतल्या होत्या चांगल्या. पण मंडेला आणि रात्री मार्केट गॅप अपही झालं होतं. जसे की गिफ्ट निफ्टी असेल 500 पॉईंट प्लसला होतं. पण डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटमुळे काय झालं, की मंडेला मार्केट हे निगेटिव्ह फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन झालं. त्यामुळे मला वाटतं, की उद्या एक्सपायरी असल्यामुळे मोठ्या-मोठ्या प्लेयर्सनी रिस्क घेतलेली नाही. त्यामुळे उद्या आपण पाहूया मार्केट कसं ओपन होतं. मोस्टली फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस आहेत.